म्हणजे हर एक गोष्टीच्या मागे एक रिझन असते, एक स्टोरी असते. तर इसका भी एक कहाणी आहे. मीन्स याच्यामध्ये आंघोळ केली तर स्वागत आहे आपल्या ह्या चॅनलवरती. इट्स सुमित ब्लॉग. वेल नंतर मी हा ब्लॉग करतोय बिकॉज माझा फोन पण खराब झाला होता. तर आय थिंक 6 to 7 मंथ झालं असेल. तर मी आता हा ब्लॉग करतोय बिकॉज जेव्हा न्यू इयर होता त्या स्टार्टिंगलाच मी हा नवीन फोन घेतला, iPhone 16. आज म्हणजे ना ब्लॉग करायचा थोडा मूड नव्हता. हे मला माझे भाऊजी दिसले तर यांनी मला कॉल केला आणि अचानक भयानक मध्ये प्लॅन केलं. संध्याकाळी जायचं डायरेक्टली रायगड. काय बघायला? कबड्डी मॅच बघायला. भिवंडी मुंबई वरून डायरेक्टली रायगडला आलोय. आता ते सामना इथं चालू आहे, हे तुम्हाला आवाज येत असेल. सेकंड गोष्ट काय माहिती आहे का, यामध्ये आपला भाऊ आहे कबड्डी टीमला लीड करतोय. सो स्पेशली आम्ही त्याला बघायला सुद्धा आलोय. पब्लिक तर खूप आलेली आहे, गाडी तुम्ही बघू शकता इथे खूप मात्रामध्ये गाड्या आहेत. तर जास्त हा ब्लॉग मी असं स्ट्रेच करणार नाही बिकॉज मी कधी प्लॅन पण नाही केलं होतं आजच्या दिवसासाठी ब्लॉग करेन मी. सो जे काही तुमच्या समोर आहे आणि जे पण मला जेवढं जास्त जमेल तेवढं मी शूट करेन या ब्लॉगमध्ये. सो बघूया पुढे काय होते. जितका क्रेज आपल्या मुंबईमध्ये क्रिकेटला आहे ना, तेवढा क्रेज इथं कबड्डीला आहे रायगडला. आता आमची पोरं एकदम रेडी होतात. फर्स्ट राऊंड तर जिंकलो, आता सेकंड राऊंडची तयारी आहे. काय बोलते आपल्या पोरांबद्दल? आपले पोरं एकदम टापर आहेत. अजून काय बोलायचंय का? ऑल द बेस्ट. मॅच बघा. हा आणि घासून होईल टासून. रात्रभर कबड्डीच्या मॅचा बघून या डोळ्यामध्ये झोप बघू शकता. तर कालचं जे पण सीन होतं सगळं अनप्लॅन्ड होतं. सो आजचं पण बैलांच्या झोंब्या बघायला जायचं होतं, पण ते अचानक काही पॉलिटिक्स रिझन मुळे ते प्लॅन कॅन्सल झाला. ठीक आहे, कॅन्सल झालं तरी पण सेकंड ऑप्शन तर असतं आपल्याकडे. तर हा प्लॅन बी आहे आमचा, जे आता आम्ही चाललोय गरम कुंडी, गरम पाण्याच्या झरे. गरम पाण्याचे कुंडे तर आमच्याकडे बनवल्या वज्रश्रीला. एनी टाइम जावा, गरम कुंडे तुम्हाला खाली नाही भेटणार. तर हे गावातले घर आणि अशी शेती. आता पण झोपायला बेकार. 4 वाजता आलो घरी काल आणि आय थिंक आता 11 वाजलेत. सो बघू काय फील भेटतो आता आपल्याला इथे. स्पेशली आंघोळ करायला आलोय. चिकन मध्ये टाकतात. अरे वा, नवीन गोष्ट माहिती पडलं. हे पाल्यात आपण चिकन मध्ये पण टाकलं जातं. आणि अंगाचा पायाचा कुठलाही खोबरा निघाला, खोबरा मीन्स स्क्रॅच, तर आपण ते लावू शकतो. त्याचा रस पुरा पिरून जखम लगेच बरा होतंय. अरे ते मस्जिद सारखा दिसते.
बाकी सिंदर हार्ड आहे. ते काका होते, बाबा बोलू शकतो आपण, ते साफ पण करत होते, पाणी पण साफ करतात. 2 तास या पाण्यामध्ये होतो आंघोळ करत. आणि बाजूला जिथं आम्हाला नारियल पाणी भेटलं, इसके 2 स्वीप आणि डोकं. तर भाई आत्ता ताजी खबर मला माहिती पडलेली आहे या कुंड्यांच्या बाबतीत. म्हणजे हर एक गोष्टीच्या मागे एक रिझन असते, एक स्टोरी असते. तर इसका भी एक कहाणी आहे. मीन्स याच्यामध्ये आंघोळ केली तर बॉडीवरची डाग राहत नाही. अंगावरती काय खाज वगैरे येत असेल ना, ते पण यामध्ये आंघोळ केल्यानंतर दूर होतो. क्लिअर. तो इथं आपल्याकडे 3 कुंड आहेत. हा एक, तो एक आणि थर्ड तिकडे, ज्यामध्ये आम्ही आंघोळ केली. क्या बोलते? त्याच्यात आंघोळ करा, हे वेस्टेज पाणी आहे. अच्छा, हा वेस्टेज पानी है. ओके. तो वाला पानी खूब छान है, चांगला है, क्लियर है. उसका जो गंदा पानी रहता है वो यहाँ से फिल्टर होके, फिल्टर नहीं सॉरी, गंदा पानी यहाँ आता है, तो यहाँ जमा होता है वो. चलो. मागाशी नारळ पाणी पिला. याची टेस्ट खूप डिफरंट लेवलची आहे. म्हणजे जी टेस्ट मुंबईला भेटते नारळ पाणीमध्ये ती इकडे नाही आहे. हे याचा टेस्ट खूपच सही आहे. झोम्या कॅन्सल झालं, बट आम्हाला ॲटलीस्ट बैला तरी भेटले बघायला. जी पण पब्लिक दिसते ना, पब्लिक आली. इधर हा बोल हा झोंबी लवर. आता मग तेच भाई, आम्ही मुंबईशी आलतो झोम्या बघायला आणि झोम्या भेटल्या, झोम्याच कॅन्सल झाल्या. काही पॉलिटिक्स रिझन मुळे ते कॅन्सल झालं. आणि ही पब्लिक बघू शकता, ही पूर्ण पब्लिक मुंबईचीच आहे. आई थिंक मुझे ऐसा लगता है कि नेक्स्ट टाइम मिलेगा देखने के लिए. अभी पॉलिटिक्स रीजन नहीं चाहिए बस. बोले थे उसको, जैसी गाड़ी आई भागी हम लोग. थके हुए पैर, शरीर में जान, मोबाईल से प्राण, मतलब बॅटरी लो आहे. काल ब्लॉग एंड नाही केला बिकॉज माझा फोन डेड झाला होता. आणि जसा मला टाइम भेटतो तसं मी ब्लॉग सुद्धा अपलोड करत जाईन आता. आणि हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतोय. सो आय होप हा ब्लॉग तुम्हाला इथपर्यंत आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ जर जास्तच आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि स्वप्न बघत असतील स्वप्नाला पूर्ण सुद्धा करा. लिव्ह अ लाईफ, लिव्ह अ ड्रीम. बूम.